उपस्थित आहे त्यासाठी मनाचा मुजरा करून आणि माझ्या समोर माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना मनाचा मुजरा करून आपल्या समोर सगळे सादर करीत आहोत. नमन मंडळ कोकणचे खेळ कोकणचे खेळ विश्व छंदला नवलाई धावगे हो आई
ओढ तुझी आगरी रंग भरची रंगी ओढ तुझी आगरी धावले गरणी हो गरजोडूनी आडवणी आई गरजोडूनी आडवणी विश्वाजननी चंदना गोमणे विश्वाजननी चंदना गोमणे नवनाही धावले गरणी हो गरजोडूनी आडवणी आई गरजोडूनी आडवणी विश्वजननी चंदना गोमणे विश्वजननी चंदना गोमणे नवनाही धावले गरणी हो गरजोडूनी आडवणी आई गरजोडूनी आडवणी आई गरजोडूनी आडवणी सादर करीत आहोत श्री कर्वेलदेव नमन मंडळ कापडगाव सविनय सादर करीत आहोत एक पौराणिक गण रावणाचे गर्वहरण लेखक सुभाष कोत्रे दिग्दर्शक संदीप धर्माजी कोत्रे गायक शाहीर सुयश कोत्रे रंगभूषा प्रशांत कोत्रे रणजित कोत्रे वैभव माने रविंद्र कोत्रे वेशभूषा शशिकांत कोत्रे विशेष
अरे रावणा, डोळे उघड. तुझी ही तपस्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. हे प्रभू पितामह ब्रह्मदेव, माझी तपश्चर्या पाहून तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झाला की माझं जीवन धन्य झालं. प्रभू माझं जीवन धन्य झालं. हो रावणा, तुझी काय इच्छा आहे? हे प्रभू हजारो वर्ष तपश्चर्या करून तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झाला आहात. त्यामुळे देव दानव अथवा मानव यांच्या कोणाकडूनही मला मरण येऊ नये असं अमरत्व प्राप्त करावं अशी या भक्ताची विनम्र इच्छा आहे. प्रभू तथास्तु, तथास्तु. ब्रह्मदेवांचा जय जयकार असो. ब्रह्मदेवांचा जय जयकार. ब्रह्मदेवांचा जय जयकार असो. देव हो, माझे पिता ऋषीमुनी तेही ब्राह्मण कुळातील. त्यामुळे 4 वेद 6 उपनिषद यांचं चांगलं ज्ञान मला आहे. ब्रह्मदेवांची तपश्चर्या करत असताना यज्ञामध्ये विघ्न येतात. स्वतःचे शीर टाकून यज्ञामध्ये आहुती दिली आणि ब्रह्मदेवांकडून अमरत्व प्राप्त करून घेतलं. तोच मी दशानन रावण. खरंच या देवांना या रावणाची उच्च विद्यातून कळलेली नाही. कारण साम दाम दंड भेद सर्व काही खोलून चाललाय हा दशानन रावण. काय करावं? वेळ आहे मनाच्या अमरावतीचे. कारण समुद्र मंथनाच्या वेळी विष आम्हा राक्षसांच्या वाट्याला आणि अमृत आणि ते सुख या देवांच्या वाट्याला नाही. एका जाती सहन करू शकणार नाही हा दशानन रावण. म्हणूनच पहिली स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर सर्व काही स्वर्ग
वार्षिकीच्या शुभेच्छा मनापासून नुसार आलेला पंकज वैभव माझ्या गावकडे याचकडून 225 रुपये आणले. या गावच्या गावकर प्रकाश तुझ्या नृत्य रागाला जाऊ दे. शृंगार करुणी आले मी नटुनी शृंगार करुणी आले मी नटुनी इंद्रदेवांच्या नाचते मी दरबारी
श्री हरी, आपल्या नगरीमध्ये सर्व कुशल मंगल तर आहे ना? सर्व काही मंगलमय आहे. तुम्ही निश्चिंत राहा. कैलासपती बोले आता आपल्या कैलास पर्वतामध्ये सर्व कुशल मंगल तर आहे ना? देवराज इंद्र कैलास पर्वतावर सगळं काही मंगळ आहे. ठीक आहे. चला. ठीक आहे, चला तर मग आपल्या नगरीमध्ये. तुमच्या बोलण्याचा अर्थ समजलो नाही. नारायण नारायण पृथ्वीलोकी त्या रावणाने कैमान करले बघा. ब्रह्मदेवाच्या वराने तो फारच उद्ध्वस्त झाला आहे. नारायण नारायण. नाही नारद मुनी नाही, त्या ब्रह्मदेवांनी रावणाला वर देऊन फार मोठी चूक केली आहे. परंतु असे दोषार्थी रावणासारखे दैत्य माझ्या पायाखाली तुडवले आहेत. आणि तुमची सुब्रह्मण्य अशी देवा आणि या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी हा देवेंद्र सदैव उभा आहे. नारायण नारायण. कशी आहे देवेंद्रा? येतो मी. नारायण नारायण. रघुमाईला
इंद्रदेव तुमच्या चरणी या रावणाचा साष्टांग प्रणाम. मंगलमय आशीर्वाद. मंगलमय आशीर्वाद. तोही या दशानन रावणासाठी तुमच्या मंगल आशीर्वादासाठी आलेला नाही हा दशानन रावण. या सर्व काही स्वर्गातून अनुभवायचा या दशानन रावणाला सिंहासनाचे हे रावणा, तू ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतलास आणि त्या वरामुळे तू गर्भिष्ठ झाला आहे आणि त्याच्यामुळे तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. मोठी भ्रष्ट नाही, योग्य तेच. याच रावणावरती अधिराज गाजवायचा या दशानन रावणाला. अरे रावणा, ही अमरावती आम्हा सर्व देवांची आहे, तुझ्यासारख्या दैत्याची नाही. काय म्हणे दैत्य आणि तुम्ही देव. इंद्रदेव, रंभा, उर्वशी, रेणुका यांच्या तारावर नाचणारा तू इंद्रदेव या अमरावतीचं रक्षण करणार. आई हे कदापि शक्य नाही. अरे रावणा, विनाशकारी विपरीत बुद्धी ज्याचा विनाश जवळ आलाय त्याचा मृत्यूही नक्की. हे लक्षात आहे. कदापि शक्य नाही. मृत्यू वाटत आहे मला, कारण ब्रह्मदेवांकडून अमरत्व प्राप्त करून घेतलं आहे. तुझी ही अमरावती तुझा माझीच आहे, त्यामुळे तुला युद्ध करावं लागेल. काय म्हणतं? Thank you.
खरंच ब्रह्मदेवाच्या वराने मी अजरामर झालो आहे. आपले आता दुसरं दैवत विष्णुदेव याला जर पराजित केलं असं कोणतंही दैवत नाही तो माझ्या शक्तीचा सामना करू शकेल. म्हणूनच दुसरी स्वारी त्या विष्णुदेवांच्या वैकुंठावर विष्णुदेवा
पृथ्वीलोकी त्या रावणाने ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त होऊन इंद्रदेवांची अमरावती काबीज केली. तेव्हा तुम्हीही सावध राहा म्हटलं. नारायण नारायण. ब्रह्मदेवांची तपस्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आणि रावणाने अमृताचं दान मिळवलं, परंतु त्याचा अंदाज काळ जवळ आलेला आहे, त्याला तुम्ही निवांत राहा. नारायण नारायण. जशी आज्ञा नारायणा. येतो मी. नारायण नारायण. नारदाची दारचे डोरे ही नारदाची बाणी काळजाची दारचे डोरे ही नारदाची बाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहाकारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मानवा मानवा या देहाकारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मानवा मानवा या देहाकारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये नारदाची दारचे डोरे ही नारदाची बाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहाकारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मानवा मानवा या देहाकारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये या गाण्यासाठी संदीप महादेव कोत्रे याचकडून 100 रुपयाचा परिचय आहे. संदीप सहदेव कोत्रे यांच्याकडून 100 रुपये परिचय आहे. बुवाने पुढे गाणं म्हणायचं आहे. काळजाची दारचे डोरे ही नारदाची बाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले
केल्यानंतर विष्णुदेवांचा वैकुंठावरती विष्णुदेव कशाने रावणाचा इंद्रदेवानी जी चूक केली ती चूक विष्णुदेवानी विष्णुदेवा माझ्या पराक्रमाची प्रचिती अजून तुम्हाला कळलेली नाही इंद्रदेवांची अमरावती हस्तगत केल्यानंतर तुमचा त्या वैकुंठावरती आक्रमण करणारा हा कशाला रावण रावणा परशुरी मार्ग सोडून दे माझ्या विनाश आलेला आहे काय म्हणे विनाश काय ब्रह्मदेवांकडून अमरत्व प्राप्त करून घेतलं आहे त्यामुळे तुझं हे वैकुंठ माझं आहे विष्णुदेवा असं कोणतंही दैवत नाही जे माझ्या ताकदीचा सामना करू शकेल आक्रमण इंद्रदेव विष्णुदेव यांनाही पराभूत केलं. आता या त्रिभुवनामध्ये अजून कोणतंही दैवत नाही जे माझ्या शक्तीचा सामना करू शकेल. नारायण
असा समोर येऊन बोल. नारायण 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 नारायण. अरे लंकाधिपती, तुझ्यासारखा सामर्थ्यवान साऱ्या विश्वामध्ये असा कोणताच महापराक्रमी शूर नाही. पण नारायण नारायण पण काय? नारायण नारायण. लंकाधिपती सुवर्णमय लंकेचे राजे, परंतु या महापराक्रमी राजाची माता मात्र नित्यनेमाने मातीच्या शिवलिंगाचे पूजन करते. हे काय आपल्या प्रतिमे शोभून दिसत नाही. नारायण नारायण. महापराक्रमी, महाबलाढ्य, चौखंडाचं राज्य सांभाळणारा, 33 कोटी देवांना सळोगी पळो करणारा हा पुत्र असताना माझी माता एका मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. नाही देव ऋषी नाही. हे माझ्या मातेच्या प्रतिमेला शोभनीय नाही. देव ऋषी याच्यावरती काहीतरी मार्ग सुचवावा. नारायण नारायण. आपण तर महादेवांचे परमश्रेष्ठ भक्त आहात, तरी तुम्ही त्यांचे आत्मलिंग शांत करून घ्या, तेव्हा तुमच्या पाठीची पूजा सफल होईल. नारायण नारायण. वा वा देव ऋषी वा. ही कल्पना तर मला सुचलीच नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या मातेच्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मी माझ्या मंदिरामध्ये घेऊन येतो आणि तेथे त्याची स्थापना करणार. मला माझ्या मातेच्या आशीर्वादाची गरज आहे. देव ऋषी तुमचे भ्रमण व्यवस्थित चालू ठेवा. मी माझ्या मातेच्या आशीर्वादासाठी तुमच्यामध्ये जाणार आहे. तुम्ही तुमचे भ्रमण असे चालू धन्याची माता, जिला रावणाचा पुत्र लावला. नारायण नारायण. आता पाहूया पुढे काय होते ते. नारायण नारायण. ये शिखाली
याप्रमाणे दर्शवलेला आहे. अनिता मांडे व सुप्रिया सुरेश ढगले यांच्याकडून नारदाची रुक्मिणी 200 रुपये दर्शवलेले. साजी पुन्नेपाले नारदाच्या पोसाठी 100 रुपये दर्शवलेले. हर्ष हरिश्चंद्र पाले व अश्विनी हरिश्चंद्र पाले यांच्याकडून 101 रुपयाचा पार्श्व केलेला आहे. कैलासवासी भिकवाजी गोविंद कोपरे या रावणाचा तुझ्या चरणी साष्टांग प्रणाम असेल. माते हा महापराक्रमी महाबलाढ्य 33 कोटी देवांना सर्वकित परत करणारा पुत्र असताना तुझ्या मातीच्या शिवलिंगाची पूजा करते नाही वाटे नाही. हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही माते. काय करायला पाहिजे? माते देव ऋषींनी सांगितल्याप्रमाणे तुझ्या पूजेसाठी शिवलिंग महादेवांची आराधना करून ते शिवलिंग या लंकेमध्ये घेऊन येणार आणि तेथे त्याची स्थापना करणार. हा दशानन रावण भगवान शिवशंकर फारच तापट स्वभावाचे आहे. महादेव भगवान शंकर कितीही तापट स्वरूपाचे असले तरीही त्यांची आराधना करून त्यांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग या लंकेमध्ये ठेवून येणार म्हणजे येणार असं वचन देतो हा दशानन रावण.
विजय बच्चाराम गोत्रे याचकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचा पार्सल त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. हे सांग सदाशिव भोलेनाथा, माझी तपश्चर्या पाहून तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झाला. माझं जीवन धन्य झालं प्रभू, माझं जीवन धन्य झालं. हे प्रभू, मी तुमचा परम भक्त, माझी माता एका मातीचा शिवलिंगाची पूजा करते. हे मला लज्जास्पद वाटतं. म्हणूनच तुमचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग तुम्ही मला द्यावे असं या रावणाची विनम्र इच्छा आहे. स्वाधीन करत आहे त्याचा तू स्वीकार कर. महादेवांचा जय जयकार असो, महादेवांचा जय जयकार असो, महादेवांचा जय जयकार असो. नाही महादेवा, असं अघटित कृत्य घडणार नाही. महादेवांचा जय जयकार.
पाले ये हो रावणाची कृतज्ञता तुम्हाला घडलेली नाही. कारण सामदाम दंडभेद सर्व काही हा दशनन रावण माझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे आंतरिक शक्य असलेलं शिवलिंग माझ्या लंकेमध्ये येऊन जाणार आहे. हे शिवलिंग पाहून माझी माता तर हर्षित होईल. कारण मी दिलेल्या वचनाप्रमाणे हे शिवलिंग माझ्या लंकेमध्ये घेऊन जाणार आहे आणि तेथे त्याची स्थापना करणार आहे. गलोय माझ्या लंकेमध्ये किती वाट पहावी दत्तात्रय वधूता. किती वाट पहावी दत्तात्रय वधूता. अवधूता अवधूता तुम्ही यावे तुझी कुंडली इथे चालणार नाही. काय बोलत होता तू? नारायण 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 दशरथा एवढा वाद बरा नव्हे. अहंकाराने तर तू फारच उरलंय बघ. नारायण नारायण अहंकार असणारच. कारण हेच आहे तो दशनन रावण. नारायण नारायण अरे रावणा हे महादेवाचे शिवलिंग तू प्राप्त
काही असेल बोल. नारायण 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 परंतु दशरथा तू यापूर्वी हे शिवलिंग लंकेत आल्यावर नाही तर मोठा आनंद घडेल मोठा आनंद घडेल. नारायण नारायण दशानन रावणासाठी अशक्य असं काहीही नाही. नारदा कारण मी ब्रह्मदेवांकडून अमरत्व प्राप्त करून घेतला. माझ्या शक्तीचा सामना या त्रिभुवनामध्ये कोणीही करू शकत नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यास्त होण्याआधी हे महादेवांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग माझ्या मातेच्या इच्छेसाठी लंकेमध्ये घेऊन जाणार म्हणजे पापी कसाही दोषी निर्दयी फिरतो धडधडा. पापी कसाही दोषी निर्दयी फिरतो धडधडा. हा जन्मलेल्या पाण्याचा बुडबुडा. हा जन्मलेल्या पाण्याचा बुडबुडा. पापी कसाही दोषी निर्दयी फिरतो धडधडा. पापी कसाही दोषी निर्दयी फिरतो धडधडा. हा जन्मलेल्या पाण्याचा बुडबुडा. पापी कसाही दोषी निर्दयी फिरतो धडधडा. पापी कसाही दोषी निर्दयी फिरतो धडधडा. हा जन्मलेल्या पाण्याचा बुडबुडा. हा जन्मलेल्या पाण्याचा बुडबुडा. हॅलो तनिष प्रमोद कोत्रे व तेजस प्रमोद कोत्रे नारायण नारायण चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाच्या जीवन घालवू. जीवा
ब्रह्मदेवांनी रावणाला वर देऊन फार मोठी चूक केली आहे. यावर तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. नारायण नारायण यावर मार्ग म्हणजे ते एकत्र विषयचे ते म्हणजे नारद नारायण नारायण ते म्हणजे पार्वती पुत्र गौरी गजानन यांची आपण आराधना करूया. ठीक आहे श्री हरी, आपण गणरायाची आराधना करूया. देव का बरं माझी आराधना केली? गणेशा, लंकेच्या रावणाने महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि महादेव त्याला प्रसन्नही झाले. साक्षात तो महादेवांच्या शिवलिंग घेऊन लंकेला जात आहे. त्यावर तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. देव तुम्ही मुळी चिंता करू नका, कारण सूर्यदेवाने स्वतःला झाकून अंधार करून घ्यावा आणि मी स्वतः गणपती गजानन त्या रावणाकडे अंतर्विचक्षी असलेले शिवलिंग घेऊन गर्व न करणार आहे. तेव्हा तुम्ही मुळी चिंता करू नका. तथास्तु तथास्तु तथास्तु. भगवान शंकरांची तपश्चर्या करून हे अंतरिक्ष असलेलं शिवलिंग ही माझ्या लंकेमध्ये घेऊन जात आहे. परंतु या दररोज पश्चिम समुद्रामध्ये स्नान करून नित्य नियमाने भगवान शंकरांची आराधना करणे हा माझा दिनक्रम आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणतंही विघ्न न येता हे अंतरिक्षात असलेलं शिवलिंग माझ्या लंकेमध्ये घेऊन जाणार आहे. परंतु त्या घोर अरण्यात जात असताना मला तर सूर्यास्त होत असल्याचा भास होत आहे. सूर्यास्त नाही, हे काहीतरी अघटित कृत्य म्हणावं लागेल. काय करावं? हे शिवलिंग सूर्यास्त होण्यापूर्वी भूतलावरती ठेवू शकत नाही. परंतु माझी पंचकर्म आटपल्याशिवाय माझा दिनक्रम चालू होत नाही. म्हणून माझी पंचकर्म उरकण्यासाठी
हे शिवलिंग कुणाच्या तरी हातामध्ये द्यावं लागेल. पण या घोर रंगामध्ये कोण करत मदत करत काय कुठेतरी कोणाचा तरी आवाज येत आहे. या. कोण आहे तू? या अरण्यामध्ये काही कपटकार संतर नसेल ना? आधी तू घ्यायचं कुरकुरीत या गुराजाची काय करावं? माझी लघुशंका करण्यासाठी हे शिवलिंग कोणाच्या तरी हातामध्ये द्यावं लागेल. गुराजा हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेवशील का बरं? पण महाराज हे तुमच्या हातामध्ये असलेलं शिवलिंग खूपच जडच दिसतंय. नारायण नारायण तेजोमय आहे ते भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग आहे. तू हे हातामध्ये घट्ट पकडून घे. ही क्षणार्धात जातो आणि माझी लघुशंका करू. पण महाराज तुम्हाला मी 3 वेळा हाका मारे, जर तुम्ही नाही आलात तर मी हे शिवलिंग या भूतलावरती ठेवून जाईल. नाही गुराजा, असा अनर्थ करू नको. कारण त्या आंतरिक शक्ती असलेलं महादेवांचं शिवलिंग आहे. हे भूतलावरती ठेवू नकोस. ही क्षणार्धात जातो आणि लगेच येतो. महाराजांना खूप बऱ्याच वेळ झाला. महाराज हो महाराज, महाराज मला कुठे दिसत नाही. महाराज का आता येणार नाही, तर मी हे शिवलिंग या भूतलावरती ठेवून जातो.
परंतु गुराखी कुठे दिसत नाही बरं. गुराख्या, हे गुराख्या कुठे बरं गेला असेल हा गुराख्या. गुराख्या, हे गुराख्या, ते शिवलिंग माझ्या हातावर. गुराख्या, गुराख्या, हे गुराख्या, हे शिवलिंग माझ्या हातावर. अरे रे, शेवटी त्या गुराख्याने फसवले. सर्व देवांनी मिळून कपट कारस्थान करून शिवलिंग भूतलावरती परंतु नाही, हा दशानन रावण हे अंतरिक्ष शक्ती असलेलं शिवलिंग माझ्या लंकेमध्ये घेऊन जाणार म्हणजे जाणारच. भगवान शंकराने सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग भूतलावरती स्थानापन्न झालं. पण हा दशानन रावण आपल्या 10 तोंडांच्या आणि हजारो हत्तीच्या बळावर हे शिवलिंग माझ्या मातेच्या इच्छेसाठी लंकेमध्ये घेऊन जाणार म्हणजे जाणार आहे. प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक कैलासवासी गोपाळ सूर्याजी कोत्रे, कैलासवासी गोपाळ सूर्याजी कोत्रे यांच्या स्मरणार्थ
माते तुला दिलेलं वचन हा दशासून रावण पूर्ण करू शकला नाही माते. नाही माते, कित्येक वर्ष तपश्चर्या केली होती, परंतु ह्या तपश्चर्या असफल झालो माते, असफल झालो. नाही माते, नाही माते, रावणाचं गर्व हरण का तिन्ही लोकात देवाने मिळून केलंय माते, देवाने मिळून केलंय. अशा रीतीने या ठिकाणी रावणाचं गर्व हरण झालेलं आहे.